हीच आयडिया योग्य आहे बघ. पण मग त्यांना कळलं तर? हो ग, नको नको. अगं पल्लू, इकडून तिकडे नाचू नकोस ना. ताई, मी मिशन मम्मीची आयडिया सांगते ना सगळ्यांना. मग अगं पण खाली साबणाचं पाणी, पडशील, कंबरड मोडेल आणि तुझी वही जर पाण्यात पडली तर तुझ्या आयडिया जातील भेजून. पल्लू, ताई बरोबर बोलते. हा अगं एका बाजूला उभी राहा ना, पडशील. ए ही घ्या, बाटली आणली आहे. नानी, अगं फिनेलची बाटली आणायला सांगितली होती, कोकमची नाही. अगं बाई, हो का? विसरलेच मी. सॉरी हा, मी लगेच घेऊन येते फिनाईलची बाटली. ए नानी विसरते तसं. जाऊबाईंच्या आई बाबांनी त्यांची एखादी वस्तू कुठे ठेवली, विसरले किंवा ती हरवलीच तर ते दोघं एकमेकांना शोधायला मदत करतील ना. नवरा बायकोने एकमेकांना मदत तर करायलाच हवी ना, त्यातूनच प्रेम वाढतं. तुमचं लग्न व्हायच्या आधी ना, मी आणि वयोबाई दोघीच असायचो. तेव्हा हे हळूच येऊन कधी भाजी निवडायला, कधी कधी मिरची. मोठ्या बाई, हळूहळू एक एक गोष्ट बाहेर येते बर का. काहीतरीच आहे तुमचं. ए पण खरंय, आपण त्या दोघांना जर एकत्र एक काम दिलं तर त्या निमित्ताने एकमेकांच्या मदतीसाठी तरी ते एकत्र येतीलच ना. मला असं वाटतं की आपण त्या दोघांना एकत्र प्रवासाला पाठवू आणि ते वाट हरवतील. हा, ते हरवले तर आपण त्यांना शोधायला कुठे जायचं? आपण जाऊया ना त्यांच्या मागून. आणि तात्या आणि बयोबाईंना काय सांगायचं? तुम्हाला सोडून आम्ही फिरायला जातोय म्हणून. हे बघ पल्लू, तात्या आणि बयोबाईंना संशय येईल अशा आयडिया नको बाई. आणि ते घटस्फोटाचं म्हणशील ना तर त्यांच्या कानापर्यंत पण जायला नको बाई. घटस्फोट? ए माझ्या समोर नका काढू बाई हा शब्द. मग मी तो कुठेही कसाही बोलून जाते. काय करताय तुम्ही? नाही बोला, अजून मोठ्याने बोला. म्हणजे रत्नाक्काला, तात्यांना, बयोआजीला सगळं ऐकायला जाईल. ए हळू बोला ग सगळ्या. हो मोठ्या बाई. सिद्धू, मी काय म्हणते, ज्याप्रमाणे आदितीच्या आईनी आदितीच्या डॅडला घाबरून जाऊन मिठी मारली ना, त्यावरून सांगते बाबा मी, त्यांच्यात खरंच खूप प्रेम आहे. फक्त याची जाणीव करून द्यायला पाहिजे. त्यासाठी या आयडिया काही कामाच्या नाहीत बाबा. ताई, असं कसं म्हणता तुम्ही? एवढ्या मेहनतीने आम्ही सगळ्या आयडिया लिहून काढल्या. या बघा, मिशन मम्मी, दोघांना एकत्र आणण्यासाठी अपेक्षित 21 कल्पना. अगं ह्या आयडिया लिहायच्या अगोदर त्यांच्यातलं नातं कसं आहे हे कुठे माहित होतं आपल्याला? नाही का की पल्लू की मी काय सांगतोय ते नीट ऐका. त्या दिवशी रत्नाक्का आणि मामांच्या बाबतीत जी आयडिया लागू पडली, अशीच आयडिया आमच्याकडे. सगळे टेन्शन, सगळे ताणतणाव बाजूला ठेवून फक्त एकमेकांना वेळ द्यायचा. मग सगळी कोडी सुटून जातात. आणि ही न कळत आयडिया कोणी दिली माहित आहे? बयोआजी आणि तात्यांनी. इकडे या लवकर. आपण पण असंच करायचं. नवीन आयडिया नको. ज्या आयडिया आपल्याकडे आहेत त्याच आयडिया आपण अंमलात आणू. हो, मॉम डॅड दोघंही ना सतत कामात असतात. त्यांच्या डोक्यात सतत बिझनेस, मीटिंग्स हेच विचार असतात. म्हणून आपण त्यांच्या सगळ्या कामाच्या गोष्टी लपवून ठेवू. मग डोक्यात जर कामाचे विचारच नसतील तर ते एकमेकांचा विचार करतील ना. त्यांनी एकमेकांकडे माणूस म्हणून बघायला हवं. त्यांच्यावर कामाचा स्ट्रेस येता कामा नये. अगदी खरंय. पण फक्त एकच प्रश्न आहे की हे नेमकं करायचं कसं? एक मिनिट, मी सांगते.
संपलं सगळं. काय चाललंय हे? अभ्यास काही नाही, खेळतोय. मिशन. अभ्यास, खेळतोय, मिशन म्हणजे मशीन मशीन म्हणायचंय तिला. मशीनवर कपडे शिवते ना ती, म्हणून. उगाच कारण देऊ नका. खरं खरं सांगा, काय सुरू होतं इथे? रत्नाका, खरंच काय नाही. आज कोजागिरी आहे ना, तर त्यासाठी काय काय तयारी करायची हे बोलत होतो आम्ही. हे असं लाईन लावून बोलताय? ते आम्ही एकमेकींना कान गोष्टीसारख्या ना आयडिया सांगत होतो. कोजागिरीला काय धमाल करायची ते. हे ताई, हे तू तर काही बोलूच नकोस. तू मला काही नीट सांगणार नाही. ही नानी आहे ना, तिच्या विसरभोळ्या स्वभावातून बिचारी सगळं बोलून जाते. तिच्या काही लक्षात राहत नाही. पण तुझ्याकडे अनेक कारण तयार असतात. एक गोष्टी लपवण्यात एक्सपर्टच आहेस ना तू. मला माहितीये, माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असणार. काय लपवत होतात तुम्ही? रत्नाक्का, सिद्धूनी सांगितलं ना तुम्हाला, तुमच्याबद्दल नाही कोजागिरी बद्दल बोलत होतो आम्ही. आणि रात्री कळायला असतच ना तुम्हाला, रात्री भाऊजी येत आहेत. मग बघा तुमच्यातलं प्रेम आणखीन कसं वाढेल ते. काही गरज नाहीये. आमचं आहे ना खूप प्रेम आहे एकमेकांवर, आणि तेच खुपतंय तुम्हाला, हे पण कळतंय. रत्नाक्का, का खुपेल आम्हाला? हा, एक दिवस भाऊजी प्रेमाने वागले, सतत ऐकवतात ते आम्हाला तुम्ही. हा, एक दिवस तुमच्यातलं प्रेम दिसलं, नंतर भाऊजी गायब. प्रेम संपलं का तुमच्यातलं? तू आहे ना त्याचीच वाट बघ. आम्ही कधी दुरावतोय ना आमचा कधी घटस्फोट होतोय ते. मी असं बोलले का रत्नाक्का? पण तुला हेच हवंय ना. अहो, तुम्ही दुरावलात तर आम्ही तुम्हाला एकत्र आणू. कारण ताई काकी, रत्नाक्का, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. उगाच गैरसमज करून घेता आणि भांडता. हे बघा, घटस्फोट हा शब्द सुद्धा घरामध्ये काढू नका. तात्याने चुकून जर ऐकलं ना तर उगाच भडकतील. आणि आधी तिचे आई वडील सुद्धा झोपलेत, तुमच्या आवाजाने जागे होतील. आधीच बिबट्याच्या प्रकारामुळे त्यांना त्रास झालाय. त्यामुळे प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. आज कोजागिरी आहे, आपण त्याच्या तयारीला लागूया. हो हो, वरती गच्चीवर सगळे आवरावर करायची. चला लवकर. हो, चला. चल. मिशन मम्मी, दोघांना एकत्र आणण्यासाठी अपेक्षित 21 कल्पना. वाटलंच होतं मला हे सगळं माझ्याबद्दल चाललंय. मला दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चाललाय. म्हणजे यांनीच ठरवलंय आम्ही दोघं दुरावलोय ते. ऐ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. काहीतरी काय चाललंय तुमचं? आपण म्हातारे झालोय तरी तुमचं प्रेम काही संपत नाही. अहो, कुणी पाहिलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? अरे कौतुक करतील. काय माहितीये का, आजकाल थोडासा सहवास जरी मिळाला ना तरी लोक लगेच कंटाळतात, भांडतात आणि वेगळे होतात. आता इतकी वर्ष झाली, आपलं प्रेम कसं ते जुन्या गाण्यासारखं सदाबहार आहे. काय माहितीये का, आपलं प्रेम पाहून हीर रांझा, रोमिओ ज्युलियट तसं लोकांनी म्हटलं पाहिजे. तात्या बयोबाई, तुमचं आपलं काहीतरी. अहो त्यात कोजागिरी. मग मी माझ्या चंद्राकडे बघितलं तर बिघडलं कुठे? अहो, काहीतरीच काय. बिघडलीत. या घरातली सगळी माणसं बिघडलीत. तात्या, तुम्ही बसा प्रेम करत.
घरात काय चाललंय हे नका बघू. अरे काय झालं रत्ना? तात्या, मला घरात एकटीला पाडायचा डाव आहे सगळ्यांचा. असं का म्हणतेस तू? तात्या, खरं तेच बोलतीये. मला वाटतं ना, घरात सगळे एकत्र आहेत, सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. ताई घरात वेगवेगळे ग्रुप्स करायचा प्रयत्न करतीये. अगं काहीतरीच काय गैरसमज करते रत्ना. काही गैरसमज नाही. तात्या, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काय म्हणाला होतात? घटस्फोट हा शब्द सुद्धा काढायचा नाही बोलला होतात की नाही तुम्ही? हो, पण मी आल्यावरच हा विषय का निघतो? बरं झालं बाई तुम्ही आलात. आता तुम्हीच सांगा, आपण घटस्फोट घेणार आहोत? नाही नाही, मला नाही घ्यायचा घटस्फोट. पण आपण घटस्फोट घेणार आहोत असं घरच्यांना वाटतंय आणि त्यासाठी ताई सगळ्यांना एकत्र आणतीये, आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करतीये. अगं पण तुम्हाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतायत हे चांगलंच आहे ना. अगं त्याची काय गरज आहे बयो, आम्ही एकत्रच आहोत. आता त्या दिवशी यांनी मला साडी आणली, फिरायला नेलं. आता एवढं सगळं असताना याची काय गरज आहे? हा दिखावा आहे सगळा. ताई आहे ना, तिला घरच्यांच्या नजरेत हिरो बनायचंय म्हणून हे सगळं चाललंय. काय तर म्हणे मिशन आहे, मिशन. म्हणजे त्या दिवशी सिद्धूने मला तुझ्यासाठी जे संत्र्याची बर्फी आणि साडी आणायला सांगितली ते सगळं या मिशनचा भाग होता म्हणून? काय म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे जे केलं ते सगळं तुमच्या मनाने नाही केलं? अगं तसं नाही, माझ्या मनात होतं, त्यांनी फक्त सांगितलं. तरी वाटलंच मला ही ताई मला असं का म्हणाली. आता कुठे गेलं भाऊजींचं प्रेम? म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे जे काही केलं ते तुमच्या मनानं नव्हतं, ते तुम्हाला काही सुचलेलं नव्हतं. बघितलं ना तात्या, सगळे मिळून माझी कशी थट्टा करतात ते. त्यांना का वाटतं आम्हाला घटस्फोट घ्यायचाय? आमच्या संसारात हे लोक का नाक खुपसतात? तू जरा थांबशील का? हे बघ, या घरामध्ये मला विचारल्याशिवाय असं कुणी काहीही करणार नाही. काय बळ? अगं काहीही झालं की तोंडातून तोफगोळा सोडायचा का? कधीतरी शांततेने पण प्रश्न सोडवत जा. बाई, माझ्या संसारातली शांतता ना तुझ्या सुनांनी भंग केलीये. अरे पण तुला असं का वाटतंय? बघा, या पल्लूच्या वहीत मला काय काय सापडलंय ते बघा. आम्हाला एकत्र आणण्यासाठी याच्यात काय काय कल्पना लिहून ठेवल्यात बघा, वाचा. आपण मॉम डॅडच्या वस्तू लपवल्यात खऱ्या, पण त्या वस्तू त्यांना जागेवर सापडल्या नाहीत ना, तर अख्खं घर डोक्यावर घेतील ते. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. तुझे मॉम डॅड जर रागात आले तर त्यांना आपण सांगूया, आज कोजागिरी आहे, आमच्या घरात प्रथा आहे की महत्वाच्या कामाच्या वस्तू आम्ही लपवून ठेवतो आणि चंद्र दिसला की लगेच देऊन टाकतो. सीड नाही पटणार त्यांना हे. हो ना, आणि त्यांनी जर तात्या आणि बयोबाईनं या प्रथेविषयी विचारलं ना, तर आपलं पितळ उघडं पडेल. एक प्रॉब्लेम झालाय. काय? मी त्यांच्या वस्तू कुठे ठेवल्यात हे माझ्याच लक्षात नाहीये. विसरले मी. काय? अगं त्या वस्तू काय कायमच्या लपवायच्या नाहीयेत, त्यांना परत द्यायच्यात आपल्याला. त्या वस्तू लपवून ठेवून त्याचा काय परिणाम होतो हे कळण्याच्या आधीच तुम्ही टेन्शन दिलंय. नानी काकी, प्लीज आठव वस्तू कुठे ठेवल्या असते. अगं थोड्या वेळात आपल्याला परत द्यायच्या आहेत त्या. हो हो, आठवते. अदिती, सिद्धार्थ, अदिती, बेटा आदित्य, अदिती. सिद्धार्थ. काय काय झालं? हे काय चाललंय? अदिती, आता ह्या घरात हेच व्हायचं बाकी राहिलं होतं. बिबट्या घराबाहेरून जातो आणि चोर घरात घुसतो. चोर? हो हो, चोर. अदिती, आमच्या दोघांचे मोबाईल, लॅपटॉप्स आणि महत्वाच्या फाईल सगळं चोरीला गेलंय. हो, चोरीला नाही गेलंय. मग कुठे? असेल इथेच कुठेतरी. आमच्या घरात काही चोरीला जाणार नाही.
का नाही जाणार? मला खात्री आहे की आमच्या वस्तू नक्कीच कोणीतरी चोरली. हा फक्त आता हे माहिती नाहीये की चोर बाहेरचा आहे की घरातला. अहो काय बोलतायत हे तुम्ही? अख्खं गाव देशमुखाचं कुटुंब म्हणजे प्रामाणिक कुटुंब म्हणून मान देतात हो. रिअली? तरी घरात चोरी झालीच ना? मॉम अगं काय बोलतेस तू? काय झालं विणबाई? सॉरी तात्या, मला हे बोलताना खूप वाईट वाटतंय. अहो गावात देशमुख म्हणजे प्रामाणिक माणसं असा मान आहे तुम्हाला, आणि तुमच्याच घरात चोरी व्हावी? काय? आमच्या घरात? हो, तेही तुमच्या गेस्टच्या. म्हणजे आमच्या वस्तू चोरीला गेल्यात. काय चोरीला गेलंय? हे बघा, आमचे दोघांचे मोबाईल, लॅपटॉप्स आणि काही फाईल्स गेल्या आहेत. आता काम कसं करणार ना आम्ही? हो, आणि ह्या आमच्या कामाच्या वस्तू आहेत. आता आम्ही काम कसं करायचं? मीटिंग्स कशा करायच्या? अहो आम्ही जर काम नाही केलं तर आमचं करोडोंचं नुकसान होईल. तुमच्या वस्तू गायब झाल्या ते वाईट झालंय, पण तुमच्या या वस्तू कोण घेईल? सिद्धू दादा बाहेर गेलो होतो, आता पटकन कोजागिरीच्या तयारी लागतो बघा. 1 मिनिट, कुठे गेला होतास तू? तू नाही ना घेतल्यास आमच्या वस्तू? की विकून आलास बाहेर कुठे? कुठल्या वस्तू? आमच्या वस्तू ज्या चोरीला गेल्यात. चोरी? हो चोरी. तू नाही ना केलीस चोरी? हो तात्या, काय बोलताय ते? हे बघा, तो असं काहीही करणार नाही. मॉम प्लीज. हे बघा, याच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. ही नोकर माणसं अशीच असतात. यांचा डोळा असतो प्रत्येक गोष्टींवरती. यांनी जर आमच्या वस्तू विकल्या ना तर वर्षभर घर चालू शकेल याचं. हा चोरूच शकतो आमच्या वस्तू. मला काय वाटतं तात्या, याची एकदा चेकिंग केली पाहिजे. हो नाही हो, चोरी नाही केली मी. शेतातला पंप बदलायचा होता, तो आणायला गेलतो. आणि तसं बी या घरात मी चोरी नाही करू शकत. या घरचं मीठ खाल्लंय मी. अहो न मागता सगळं काही मिळालं मला इथं. तात्या तात्या, मी खरंच चोरी नाही केली हो. सिद्धू दादा, नाही चोरी केली मी. हो हो, माहितीये मला. हे पहा विणबाई, तुम्ही आदितीच्या आई आहात, आमच्या पाहुण्या आहात म्हणून ऐकून घेतलं मी. आमच्या घरात नोकर आणि मालक हा प्रकार नाही आहे. सखा हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्याच्या लहानपणापासून तो इथेच आहे. तो असं काही करू शकत नाही. माझा जेवढा माझ्या मुलांवर विश्वास आहे ना, तेवढा त्या सखावरही माझा विश्वास आहे. हो, तो नोकर नाही, आमचा मुलगाच आहे. या घरात कधीच चोरी होऊ शकत नाही, पण या घरात कुणीच कसलीच लपाछुपी करत नाही. आणि माझ्यापासून तर एकही गोष्ट लपवली जात नाही. चोरी नाही, पण कुणी मस्करी करत असेल ना तर देऊन टाका त्यांच्या वस्तू. त्यांच्या कामाच्या वस्तू आहेत त्या. दुमण्या, मजाक मध्ये काही लपवलं असेल तर सांग बर का. नाही, मी काही नाही बोललो.